अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज आणि उद्या ही अमावस्या आहे, ती आज आणि उद्या आहे। ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे। अमावस्येच्या दिवशी खूप जणांना त्रास होतो, मन घाबरणं, छातीमध्ये धडधड होणं, मनामध्ये भीती वाटणं। त्या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद असेल, गोमित्र असेल, गाईचं शेण असेल, थोडं आपण घेऊ शकतो, त्याच्याने पण मन स्थिर होतं। आज हिरण्यदान करायचं खूप महत्त्व आहे। हिरण्यदान म्हणजे काय, खूप जणांना माहीत नाही। हिरण्यदान म्हणजे काय, ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र, जानवं जोड आपल्या पितरांच्या नावाने द्यायचं। महिला असेल, मुली असेल, आपल्या आईवडिलांच्या नावाने आपण हिरण्यदान असेल ते सगळेजण देऊ शकता। स्त्री असेल, पुरुष असेल, सगळेजण देऊ शकता। हिरण्यदान कसं करायचं, आपले कोणी पित्र असेल, कोणी वारलेले असेल, तर त्यांच्या नावाने आपण जे शिदा, दक्षिणा, वस्त्र असेल ते ब्राह्मणाला दान द्यायचं, संकल्प करून आपलं नाव आणि गोत्र म्हणून। तर आपल्या जवळपास कुठं ब्राह्मण असेल त्यांना द्यावं। तुम्हाला ब्राह्मण नाही भेटला, तुम्ही जी दक्षिणा आहे ती संकल्प करून आपलं नाव आणि गोत्र करून ती दक्षिणा मला पाठवू शकता। आपण ते महादेवाचं मंदिर असेल, गाणगापूर असेल, ते अन्नदानाला तिथं आपण वापरतो। आणि प्रत्येक अमावस्याला जे काही दान असेल ते आपल्या पितरांच्या नावाने आपण करायला पाहिजे। त्यांनी काय होतं, पितृदोष असेल, कोणी अपघाती दोष असेल, हे दोष आपल्याला लागत नाही। आपण खूप सेवा करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण पितरांचं असेल, कुलदेवताचं असेल, कुलदेवीचे असेल, त्यांची जर सेवा केली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही। दानमध्ये तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही रक्कम आहे ती पाठवू शकता, असं काहीच बंधन नाही आहे। आणि खूप जणं, काही जणं 2 वर्षापासून, 5 वर्षापासून, काही जणं 10 वर्षापासून प्रत्येक अमावस्याला न चुकता हिरण्यदान करत असता। त्याच्यासोबत आज काल भैरवाष्टक 11 वेळा म्हणावं, जवळच्या काल भैरवाच्या मंदिरामध्ये जावं। आज आणि उद्या 2 दिवस अमावस्या आहे। आज पण सूर्याने बघितलेली, उद्या पण सूर्याने बघितलेली आहे, म्हणून 2 दिवस अमावस्या आहे, पौष अमावस्या आहे। ह्या अमावस्येचं खूप महत्त्व आहे। ह्या 2 दिवसामध्ये कोणाच्या घरचं खायचं नाही, कोणाच्या घरी पाणी प्यायचं नाही। गुरुस्थानी त्यांच्या घरी खाल्लं तर चालतं, पण दुसरं कोणाच्या घरी खायचं नाही। आणि सेवा आहे, आज जास्तीत जास्त काल भैरवाष्टक असेल, रामरक्षा स्तोत्र असेल, ही सेवा जास्तीत जास्त करावी। आपण हिरण्यदान करावं। आपण महिला असेल, मुलगी असेल, मुलगा असेल, कोणी असेल, आपल्या पूर्वजांच्या नावाने आपण हिरण्यदान करायला पाहिजे। संकल्प करताना हातामध्ये पाणी घ्यायचं, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या आणि ब्राह्मणाला आम्ही आमच्या पितरांच्या स्मरणार्थ हिरण्यदान करत आहोत असं संकल्प सोडायचा आणि पाणी सोडून द्यायचं। नंतर हातपाय तोंड धुवायचं आणि देवाचं दर्शन घ्यायचं। अशा पद्धतीने हिरण्यदान आहे ते आपण करू शकतो। त्याचं खूप महत्त्व आहे आज आणि उद्या।